नाशिकच्या IT कंपनीमधल्या धर्मांतर प्रकरणामधले आता फोटो देखील समोर आले आहेत। कंपनीतील एका तरुणाला आरोपींनी धर्मांतर करायला लावल्याचा आरोप केला जातोय। आरोपी तौसिफ अत्तार, दानिश शाहरुख शेख आणि रजा मेमन यांनी हिंदू तरुणाला धर्मांतर करायला भाग पाडल्याची तक्रार करण्यात आली आहे। कंपनीतील हिंदू तरुणाला नमाज पठण करायला लावली जात असल्याचा आरोप सुद्धा केला गेलाय। याशिवाय हिंदू तरुणाला मांस खाऊ घातल्याचाही फिर्यादीमध्ये उल्लेख आहे। IT कंपनीतील 8 तरुणींच्या लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रकरणात याच कंपनीतील एका तरुणाचाही धर्मांतराचा प्रयत्न झाल्याची फिर्याद नोंदवण्यात आली आहे। प्रकरण आहे, पोलिसांनी हे उघडकीस आणलेलं आहे आणि या अशा प्रकारच्या एका टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये ज्या प्रकारे त्यांनी दबाव आणून आणि धर्मांतरण आणि लैंगिक शोषण केलं हे फारच धक्कादायक आहे। मी पोलिसांना त्या ठिकाणी एक प्रकारे त्यांचं कौतुक करेन की अतिशय वेगानं कारवाई करून याचा पूर्ण पर्दाफाश हा त्यांनी केला आहे। जवळपास 15 पीडित मुली आतापर्यंत येऊन तक्रार दिलेली आहे। आपल्या माध्यमातून हे आवाहन करेन की आमची ही पत्रकार, काल गोपीचंद पडळकरजी पण बोलले आहेत पुण्याला, आमच्या ह्या पत्रकार परिषद ज्या आमच्या हिंदू माता भगिनी बघत असतील, ज्या पीडित आहेत, त्यांनी पुढे यावं। आम्ही तुमच्या बरोबर आहेतच, पण एक हिंदू म्हणून पण आम्ही तुमच्या बरोबर उभे आहोत। हे जिहादी तुमचं काहीच वाकडं करू शकत नाही, हे मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो।